नमस्कार मित्रांनो, बघा आता ज्यांचे जॉब कार्डामध्ये नावं आहेत, ज्यांचे रोजगार हमीमध्ये नावं आहेत, अशांना एक शासनाची महत्त्वाची सूचना आलेली आहे असं म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत की बँकेचे ई-के-वाय-सी, अनुदान असेल त्याची सुद्धा अनुदान आल्यानंतर लिस्ट आल्यानंतर त्याचीही ई-के-वाय-सी, अशा विविध प्रकारच्या के-वाय-सी करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळं मग जे मनरेगामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जे नरेगामध्ये जॉब कार्डमध्ये ज्यांचे नावं आहेत, ज्यांचे नावं असून त्यांचं ते बंद पडलेलं अकाउंट आहे, यांच्यासाठी एक के-वाय-सी करण्यासाठी शासनाने काय केलेलं आहे, ऑप्शन निर्माण केलेला आहे. कारण का के-वाय-सी करावी, तर मग जे काही खोटे वगैरे कामगार आहेत ते काय होणार आहेत, यातून बाहेर पडणार आहेत. आणि ज्या के-वाय-सी केल्यानंतर मग डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला काय होणार आहे, डी-बी-टी थ्रू जे जे अनुदान आहे रोजगार तो डायरेक्ट काय होणार आहे, त्यांच्या खात्यामध्ये जे आधारला जी आपली बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये जाऊन काय होणार आहे, हा त्यांचे जे रोजगार हमीचे पैसे आहेत ते जमा होणार आहेत. त्यासाठी मग ई-के-वाय-सीची सुरुवात काय केलेली आहे, नरेगामार्फत केलेली आहे. त्यामुळं मग ती के-वाय-सी आपल्याला कुणाकडे करावं लागेल, तर आपल्या गावचे जे रोजगार सेवक आहेत त्यांच्याकडे एक ई-के-वाय-सीची सुविधा उपलब्ध आहे. त्याच्यानंतर मग ग्रामसेवककडे काय झालेलं आहे, रोजगाराची जी के-वाय-सी करण्याची काय झालेलं आहे, एक ऑप्शन आहे त्यांच्याकडे आहे. नाही की त्यांच्या एक थ्रू एखादा गावामध्ये कुणाला समन्वय आहे त्यांच्याकडे एक काय केलेली आहे, गाव दिलेली आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, ज्यांचं रोजगार हमीमध्ये नाव आहे अशांनी काय करायचे आहे, फिक्स के-वाय-सी करावी लागेल तुम्हाला. कारण काय होणार आहे, आपलं जे नाव आहे ते पुन्हा काय होणार आहे, यादीतून वगळण्यात येणार आहे. कारण जे बोगस कामगार आहेत, डुप्लिकेट आहे, त्यांना ते काय होणार आहे, चाप बसणार आहे. आणि विनाकारण ते काय करत आहेत, डुप्लिकेटपणा करून अनुदान उचलीत आहेत. अशांसाठी ही के-वाय-सी आणलेली आहे. आणि मग ज्यांचे सध्या नावं आहेत त्यांनी काय करायचं आहे, आपल्या रोजगार सेवकाशी संपर्क केल्यानंतर त्यांना काय करायचं आहे, सांगायचं आहे की आमच्या कार्डाची आमची स्वतःची ई-के-वाय-सी करायची आहे. कारण घरामध्ये एका कार्डावर 4-5 जणांचे नावं असतात, पण प्रत्येक माणसाची वेगवेगळी के-वाय-सी करावी लागणार आहे. मग तुम्ही ग्रामसेवकाशी संपर्क करू शकता, रोजगार सेवकाशी संपर्क करा. त्यानंतर आपलं जे एखादा समन्वयक आहे ठुलेला के-वाय-सी करण्यासाठी, त्यांच्याशी सुद्धा तुम्ही काय करू शकतात, संपर्क साधू शकतात आणि के-वाय-सी आपली करू शकतात. कारण के-वाय-सी केल्याशिवाय तुमचं जे रोजगार हमीचं जे रोजंदारी आहे ना, ती तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, फिक्स के-वाय-सी करावी लागेल. सर्वांनी ज्यांचे नावं आहेत गावामध्ये, ज्यांचे विहिरीचं वगैरे अनुदान जे मिळतं का नाही, गायगोठा असेल, त्यानंतर घरकुलाचे काही हप्ते काढावे लागतात, असे विविध योजनेचे जे आहेत नरेगामार्फत कामं चालतात, त्याचे लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी बंधनकारक केलेली आहे. त्यामुळं मग तुम्ही सर्वांनीच काय करायची आहे, आपली ई-के-वाय-सी जनरेट करायची आहे. कारण न ई-के-वाय-सी केली तर तुमचं जॉब कार्ड आहे ते काय करणार आहे, बंद होणार आहे. येत्या काही दिवसामध्ये काय होणार आहे, ते बंद पडणार आहे. त्यामुळं मग तुम्ही काय करायचे आहे, तुमच्या रोजगार सेवक जे आहेत त्याच्याशी संपर्क साधायचा आहे, किंवा मग ते ग्रामसेवक आहेत ग्रामसेवकाशी संपर्क साधा. त्यानंतर आणखीन इतर जे त्यांनी समन्वयक नेमलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही काय करायचे आहे, तुमची मनरेगाची ई-के-वाय-सी तुम्हाला प्रत्येक माणसाचं ज्याच्यामध्ये नाव आहे ते प्रत्येक माणसाची वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी के-वाय-सी प्रत्येकांची करावी लागणार आहे. तुम्ही राशनची पाहतात, त्यानंतर बँकेची असेल, अनुदानाची असेल, अशा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या के-वाय-सी शासनाने काय केलेले आहेत, करण्यास सांगितलेलं आहे सर्वच लोकांना. तर मग तशी आपली नरेगाची सुद्धा के-वाय-सी आहे. नरेगाचा लाभ घेण्यासाठी, तुमचं नाव जॉब कार्डमध्ये राहण्यासाठी तुमची काय करायची आहे, समन्वयकाच्या मार्फत, रोजगार सेवकाच्या मार्फत असेल, ग्रामसेवकाच्या मार्फत असेल, तुम्ही काय करू शकता, ग्रामपंचायतमध्ये जाऊन संपर्क करू शकता, विचारपूस करू शकता, विचारणा करू शकता. कारण जरी तुमचं रोजगार हमीमध्ये नाव असलं तरी ते काय होऊ शकतं, रिजेक्ट होऊ शकतं. रिजेक्ट होऊ नये यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ई-के-वाय-सी करावीच लागणार आहे. हे सर्वांनी ज्यांचं मनरेगामध्ये नाव आहेत त्या सर्व मित्रांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक गोष्टीला शासनाने आता ई-के-वाय-सी बंधनकारक केलेली आहे. जे शासकीय जे लाभ आपण उचलतो त्यासाठी सर्वांसाठीच ई-के-वाय-सी बंधनकारक केलेली आहे. त्यामुळे आता मनरेगाला सुद्धा ई-के-वाय-सी आलेली आहे. सर्वांनी ज्याचे नाव रोजगार हमीमध्ये आहेत त्यांनी आपली ई-के-वाय-सी
तात्काळ जनरेट करून घ्यायची आहे. धन्यवाद.